नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी विषय भूगोल, प्रकरण 5वे. प्रकरणाचं नाव आहे तापमान. प्रकरण 5वे प्रकरणाचं नाव तापमान. या पाठाच्या खाली जो स्वाध्याय आलेला आहे त्या स्वाध्यायाची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. प्रकरण नंबर 5वे तापमान या पाठाखाली आलेल्या स्वाध्यायाची उत्तरे. आपल्याला विचारलेला आहे मी कोठे आहे, तर आपल्याला ठिकाण सांगायचं आहे. तर बघा या ठिकाणी 1 नंबर विचारलेला आहे माझ्या परिसरातच 0°C समतापरेषा आहे. तर 0°C तापमान कुठलं असतं, तर हे तापमान असतं शीतकटिबंधातील, म्हणून याचं उत्तर आहे शीतकटिबंध. 2 नंबर आपल्याला विचारलेला आहे माझ्या परिसरातील सरासरी वार्षिक तापमान 25°C आहे. तर ज्या भागामधलं वार्षिक तापमान 25°C असतो तर तो परिसर हा उष्ण कटिबंधामध्ये असतो, म्हणून याचं उत्तर आहे उष्ण कटिबंध. 3 नंबर आपल्याला विचारलेला आहे माझ्या परिसरातील सरासरी वार्षिक तापमान 10°C आहे. तर ज्या परिसराचं तापमान 10°C असते तर तो परिसर समशीतोष्ण कटिबंधामध्ये येतो, म्हणून याचं उत्तर आहे समशीतोष्ण कटिबंध. 0°C असेल तर शीत, 25° किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर उष्ण कटिबंध आणि 10° असेल तर तो समशीतोष्ण कटिबंध असतो. या ठिकाणी ब दिलेला आहे मी कोण. तर 1 नंबर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे समान तापमान असलेल्या ठिकाणांना मी जोडते. तर मी कोण, तर याचं उत्तर आहे समताप रेषा. समताप रेषा काय करते, समान तापमान असलेल्या ठिकाणांना जोडते, म्हणून याचं उत्तर आहे समताप रेषा. यानंतर आपल्याला 2 नंबर विचारलेला आहे तापमान अचूक मोजण्यासाठी मी उपयोगी पडतो. तर तापमान अचूक मोजण्यासाठी कोण उपयोगी पडतो, तर त्याचं उत्तर आहे तापमापक. हा तापमान अचूक मोजण्यासाठी उपयोगी पडतो, म्हणून याचं उत्तर आहे तापमापक. आपल्याला या ठिकाणी 3 नंबर विचारलेला आहे जमीन व पाण्यामुळे मी तापते. तर मी कोण, तर याचं उत्तर आहे हवा. हवा ही जमिनीमुळे आणि पाण्यामुळे दोन्हीमुळेही तापते, म्हणून हे उत्तर आहे हवा. यानंतर आपल्याला 4 नंबर विचारलेला आहे जमीन व पाणी माझ्यामुळे तापते. तर याचं उत्तर आहे सूर्य. सूर्यामुळे जमीन पण तापते आणि पाणी पण तापते. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा आणि जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा, म्हणजे पुढचा जो व्हिडिओ आहे तर त्याची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल. आपल्याला क दिलेला आहे, उत्तरे लिहा. 1 नंबरचा प्रश्न आहे पृथ्वीच्या गोल आकाराचा तापमानावर होणारा नेमका परिणाम आकृतीसह स्पष्ट करा. आपली पृथ्वी ही गोल आहे, तर गोल असल्यामुळे त्याचा तापमानावर काय परिणाम होतो हे आपल्याला आकृतीसह स्पष्ट करायचं आहे. मी या ठिकाणी तुम्हाला आकृती पण देणार आहे आणि त्याचा होणारा परिणाम पण मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे, तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. याचं वाचन कसं करतात हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. याचं वाचन 23°30' असं करतात. याचं वाचन 23°30', 66°30' असे करतात.
या क मध्येच दुसरा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, अक्षरवृत्तीय विस्ताराचा तापमानाशी संबंध सांगा. तर 1 नंबरचं जे उत्तर आहे तेच उत्तर आपल्याला या ठिकाणी पण लिहायचं आहे. अक्षरवृत्तीय विस्ताराचा तापमानाशी संबंध जे 1 नंबरचं उत्तर आहे, फक्त यामध्ये आकृती येणार नाही, तेच उत्तर याचंही असेल. याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. आपल्याला क मध्ये तिसरा प्रश्न विचारलेला आहे, समताप रेषांच्या आकारात भूपृष्ठावर बदल होतो, त्याची कारणे कोणती आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, समताप रेषांच्या आकारात भूपृष्ठावर पुढील कारणांमुळे बदल होतो. तर ती कारण आहे, भूपृष्ठावरून जसजसे उंच जावे तसतसे तापमान कमी होत जाते, त्यामुळे समताप रेषांच्या आकारात भूपृष्ठावर बदल होतो. आणि दुसरं कारण आहे, जंगलतोड, नागरीकरण, औद्योगिकरण या घटकांमुळे समताप रेषांच्या आकारात भूपृष्ठावर बदल होतो. ही त्याची 2 कारणे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा, म्हणजे पुढचा जो स्वाध्याय आहे तर त्याची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या स्वाध्यायामध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय.